विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 यावर ज्या शॉर्ट नोट्स तयार केल्या आहेत त्या आपण बघून घेऊयात. लक्षात घ्या, काल जो पेपर झाला आहे त्यामध्ये 10 प्रश्न परीक्षेत विचारले आहेत. तर नोट जाणून घेऊयात. प्रश्न कितीही फिरून जरी विचारला तर आपला एकही मार्क जायला नको. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायचे. तसेच आपल्याला डेली बेसिसवर करंट अफेअरची प्रॅक्टिस करायची असेल तर डेली करंट अफेअर शॉर्ट्स हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील आपण सबस्क्राईब करू घेऊ शकता. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा बघूयात, इयर ऑफ इनॅक्टमेंट हा कायदा कधी लागू झाला? ते 1949मध्ये झाला आहे. याचं सुरुवातीचं नाव काय होतं तर बॉम्बे प्रोव्हिजनल म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, एक्सटेंडेड टू महाराष्ट्र 1960 आफ्टर फॉर्मेशन ऑफ महाराष्ट्र स्टेट. प्रेझेंट नेम महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट ॲज अमेंडेड अप टू मे 2025. यानंतर पर्पज काय आहे तर टू इस्टॅब्लिश म्युनिसिपल कॉर्पोरेशन इन लार्जर अर्बन एरिया फॉर ॲडमिनिस्ट्रेशन, टॅक्सेशन अँड सिव्हिक ॲम्युनिटीज. यानंतर पुढे कॉर्पोरेशन काउन्सिलर कंपोजिशन, जी काय म्हणतील महानगरपालिकेची जी संस्था आहे ती कलम 5 नुसार स्थापन झाली आहे. यामध्ये महानगरपालिकेमध्ये इलेक्टेड काउन्सिलर असतील आणि नॉमिनेटेड काउन्सिलर असतील. त्यानंतर काउन्सिलर इलेक्टेड डायरेक्टली फ्रॉम वॉर्ड्स. त्यानंतर रिझर्वेशन संदर्भात कलम 5A आहे. SC, ST, OBC वुमेन सीट रिझर्व ॲज पर दी 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. ह्या अधिनियमामध्ये जे वुमन रिझर्वेशन ठेवलं आहे ते 74वी जी घटना दुरुस्ती झाली त्यानुसार ठेवण्यात आलं आहे. 50% जागा ह्या महिलांसाठी राखीव आहेत महाराष्ट्र स्टेटमध्ये. हा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर टर्म, महानगरपालिकेचा जो टर्म असतो कलम 6 नुसार तर तो 5 वर्षांकरिता असतो. मेयर अँड डेप्युटी मेयर म्हणजे महापौर आणि उपमहापौर कलम 19 नुसार त्यांचा जो काय म्हणतील कालावधी आहे तो 2.5 वर्ष असतो. त्यानंतर लीडर ऑफ हाऊस अँड लीडर ऑफ अपोजिशन सेक्शन 19(1)A अँड सेक्शन 19(1)AA तर ते कसे तर स्टॅच्युटरी रिकग्निशन आहे. यानंतर पुढे बघत, इम्पॉर्टंट कमिटी कोणत्या तर स्टँडिंग कमिटी, स्थायी समिती कलम 20 कंट्रोल, फायनान्स, टॅक्सेशन आणि बजेट. तर स्थायी समिती जी असते तिचं काम काय असतं तर की जे लेखा बरोबर जे खर्च आहेत, जे वसुली आहेत आणि जो तुमचा अर्थसंकल्प आहे यावर लक्ष ठेवणं. 16 मेंबर या ठिकाणी असू शकतात. इन मेजर कॉर्पोरेशन लाईक मुंबई आणि पुणे, मुंबईसारख्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये 16 मेंबर हे स्थायी समितीमध्ये असू शकतात. यानंतर ट्रान्सपोर्ट कमिटी कलम 25 नुसार मॅनेजेस पब्लिक ट्रान्सपोर्ट लाईक बेस्ड इन मुंबई, PMPL इन पुणे. तर ट्रान्सपोर्ट कमिटी, वाहतूक कमिटी जर विचारलं तर ती कलम 25 अंतर्गत येते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. जी कलमे बघतोय आणि आपण ज्या कमिटी बघतोय त्या तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न कलमावर देखील विचारण्यात आला होता, त्यामुळे महत्त्वपूर्ण कलमे आपण या ठिकाणी जाणून घेत आहोत. तसेच छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, माहितीचा अधिकार कायदा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम या सर्व टॉपिकवर आधारित आपल्याकडे 1300+ प्रश्न आहेत. 40+ ऑनलाईन टेस्ट आहेत. प्राईज आहे 199. तुम्ही कुपन कोड जर यूज केलं 50 ऑफ तर तुम्हाला ₹50 डिस्काउंट भेटेल. या सर्व याच्यावर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट आहेत. एकदा MCQ वाचून घेतले की ऑनलाईन टेस्ट तुम्ही द्यायच्या, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. हा कोर्स परचेस करण्याकरता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. कल्याण डोंबिवली नॉन टेक्निकल मटेरियल हवं असेल तर 19,000+ प्रश्न आहेत. 300+ ऑनलाईन टेस्ट आहेत. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. तसेच कल्याण डोंबिवली टेक्निकल जेवढ्याही स्क्रीनवर आपल्याला पोस्ट दिसत आहेत त्या सर्व पोस्टवर आधारित आपल्याकडे प्रश्न, ऑनलाईन टेस्ट आणि 2 मॉक टेस्ट आपण प्रोव्हाइड करत आहोत. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 9356562538 व्हॉट्सअप करू शकता. जेवढ्याही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट, टायमर आणि रँक आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला आहे. यानंतर पुढची कमिटी बघूयात, वॉर्ड कमिटी कलम 29A नुसार आहे. यामध्ये फॉर डिसेंट्रलाइज ॲडमिनिस्ट्रेशनसाठी ही वॉर्ड कमिटी तयार केली जाते. ॲडहोक अँड स्पेशल कमिटी कलम 30 आणि 31 फॉर स्पेसिफिक इश्यू लाईक स्लम अँड इन्व्हायरमेंट. हे काय एवढं महत्त्वाचं नाही आहे. पुढे जाऊयात, म्युनिसिपल कमिशनर जो महानगरपालिका आयुक्त आहे त्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. तर लक्षात घ्या, महानगरपालिका आयुक्तांची नेमणूक हे राज्य शासन करते. कलम 36 नुसार यांचा जो कालावधी आहे तो असतो 3 वर्षापर्यंत आणि हा कालावधी वाढवता येऊ शकतो. यांचे फंक्शन काय आहेत, कार्य काय आहेत तर ते एक्झिक्युटिव्ह हेड असतात, म्हणजे जे महानगरपालिका आहेत त्याचे प्रमुख असतात. त्यांचं काम काय, जे रिझोल्युशन करण्यात आले आहेत, जे
ठराव करण्यात आले आहेत त्याची अंमलबजावणी करणे, मॅनेजर स्टाफ जे कर्मचारी आहेत त्यांचं नियोजन करणे, सुपरवाईज सिव्हिक सर्व्हिसेस ज्या सेवा दिल्या जात आहेत त्याचं सुपरविजन करणं, निरीक्षण करणं हे त्यांचं काम आहे. कॅनॉट होल्ड इंटरेस्ट इन कॉन्टॅक्ट विथ कॉर्पोरेशन, जे महानगरपालिकेचे जे निविदा निघतात त्यामध्ये त्यांचा कुठलाही हस्तक्षेप असता कामा नये. असं जर केलं तर कलम 42नुसार त्यांना निलंबन देखील त्यांचं केलं जाऊ शकतं. त्यानंतर कलम 63नुसार ज्या ऑब्लिगेटरी ड्युटी आहेत म्हणजे ज्या कंपल्सरी आहेत, प्राथमिक जी कार्य आहेत ती महानगरपालिकेची कोणकोणती आहेत तर सर्वात पहिल्यांदा सप्लाय प्युअर अँड सफिशियंट वॉटर, नागरिकांना पुरेसं आणि शुद्ध पाणी पुरवठा करणे, कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स ऑफ पब्लिक स्ट्रीट ब्रिजेस अँड कल्वर्ट्स, सॅनिटेशन सिवेज डिस्पोजल अँड पब्लिक टॉयलेट, सार्वजनिक शौचालय स्वच्छता यांची प्राथमिक जबाबदारी आहे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट घनकचरा व्यवस्थापन, फायर ब्रिगेड सर्व्हिसेस जे फायर ज्या सर्व्हिसेस आहेत त्याबद्दल लक्ष ठेवणं, त्यांची इम्प्लिमेंटेशन करणं आणि आग जर लागली तर जो आग प्रतिबंधक कायदा आहे त्यानुसार सर्व तरतुदी करून ठेवणं हे कमिशनरांचं काम असतं. पब्लिक वॅक्सिनेशन हॉस्पिटल, प्रायमरी हेल्थ सेंटर जे लसीकरण आहे ते केलं पाहिजे. रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ अँड डेथ, जन्म आणि मृत्यू यांच्या नोंदी. प्रायमरी एज्युकेशन म्हणजे जे शिक्षण आहेत यावर देखील लक्ष केंद्रित केलं पाहिजे. या तर झाल्या काय प्राथमिक ड्युटी. त्यानंतर आहे डिस्क्रिशनरी ड्युटीज म्हणजे ह्या दुय्यम कार्य आहे कलम 66नुसार. तर जेव्हा तुम्ही प्राथमिक कार्य कंप्लीट करता तर हे दुय्यम यांच्याकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. यामध्ये काय आहेत पब्लिक पार्क, गार्डन अँड प्लेग्राऊंड, हाऊसिंग स्कीम, स्लम इम्प्रूव्हमेंट, म्युझियम, लायब्ररीज अँड कल्चरल हॉल, ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, प्रमोशन ऑफ पब्लिक हेल्थ अँड वेलफेअर स्कीम. ह्या ज्या तुम्हाला नोट्स दिसत आहेत ह्या जो कोर्स आहे 149चा त्यामध्ये आम्ही तुमच्यासाठी प्रोव्हाइड करून देणार आहे. तुम्ही या नोट्स एकदा डोळ्याखालून घालून घ्या कारण की कलमावर प्रश्न विचारले जात आहेत. पुढे आहे सिटीजन फ्रेंडली प्रोव्हिजन्स. कलम 67A नुसार कॉर्पोरेशन मस्ट पब्लिश इन्व्हायरमेंटल स्टेटस रिपोर्ट एव्हरी इयर. जो इन्व्हायरमेंटल स्टेटस रिपोर्ट आहे तो कलम 67A नुसार दरवर्षी प्रसिद्ध केला पाहिजे. त्यानंतर कलम 72A आहे सिटीजन चार्टर, स्पेसिफिक सर्व्हिसेस अँड टाईमलाईन लाईक बर्थ सर्टिफिकेशन इन 7 days. कलम 72A नुसार ज्या सुविधा आहेत नागरी सुविधा त्या देखील आपण टाईम बाउंड आहेत, पर्टिक्युलर टाईममध्ये त्या नागरिकांना दिल्या गेल्या पाहिजे. पुढील प्रश्न बघूयात. टॅक्सेसवर आता प्रश्न बघूयात. कलम 127 ऑनवर्ड कंपल्सरी टॅक्स कोणता आहे तर तो आहे प्रॉपर्टी टॅक्स कलम 129नुसार. तर तो कशावर आहे ऑन रेटेबल व्हॅल्यू, कॅपिटल व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग अँड लँड, स्पेशल रिफिट फॉर इको फ्रेंडली बिल्डिंग सेक्शन 140B. तुम्हाला या ठिकाणी अलाउन्स देखील भेटू शकतं, सूट देखील भेटू शकते. त्यानंतर वॉटर टॅक्स कलम 130, कन्झर्वेन्सी अँड सिवरेज टॅक्स सेक्शन 131, एज्युकेशन सेस सेक्शन 148A, स्ट्रीट टॅक्स कलम 148C. एकदा डोळ्याखालून घाला. पुढे बघूयात ऑप्शनल टॅक्स आहेत. टॅक्स ऑन व्हेकल, बोट्स अँड ॲनिमल कलम 142नुसार, थिएटर टॅक्स. त्यानंतर ऑक्टॉय अबोलिश्ड इन महाराष्ट्र इन 2017, रिप्लेस बाय लोकल बॉडी टॅक्स अर्लियर नाव GST कंपन्सेटिंग ग्रँट्स. यानंतर पुढे बघायचं आहे बिल्डिंग अँड स्ट्रीट विषयी बघूयात. कलम 253नुसार नोटीस बिफोर इरेक्टिंग बिल्डिंग. कलम 265A स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट मॅन्डेटरी फॉर हाय राईज बिल्डिंग. कलम 268 कमिशनर कॅन व्हॅकेट अनसेफ बिल्डिंग. कलम 202-214 पब्लिक स्ट्रीट वेस्टेड इन कॉर्पोरेशन. कलम 243A कॉर्पोरेशन कॅन लिव्हे पार्किंग फीज. यानंतर पुढे पब्लिक हेल्थ अँड सॅनिटेशन. लक्षात घ्या कलम 290नुसार कमिशनर टू अरेंज क्लिन्सिंग ऑफ स्ट्रीट, रिमूव्हल ऑफ रिफ्यूज. कलम 298 आणि 300नुसार इनसॅनिटरी बिल्डिंग कॅन बी रिपेअर्ड ऑर डिमोलिश्ड. कलम 315 ते 319 स्पेशल पॉवर ड्युरिंग इपिडेमिक, क्वारंटाईन, क्लोजर ऑफ हॉटेल, डिमोलिशन ऑफ हट्स. म्हणजे ह्या काही विशेष आयुक्तांना पॉवर असतात त्यांनी या ठिकाणी या कलमानुसार ते त्या ठिकाणी अंमलबजावणी करू शकता. यानंतर पुढील प्रश्न अदर इम्पॉर्टंट सर्व्हिसेस बघूयात. फायर ब्रिगेड कलम 285 कंपल्सरी फायर सर्व्हिसेस. ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग कलम 341 मॅनेज बाय ट्रान्सपोर्ट कमिटी. मार्केट अँड स्लॉटर हाऊस कलम 327 ते 340 म्युन्सिपल मोनो इन रेग्युलेशन. व्हायटल स्टॅटिस्टिक कलम 363 ते 371 बर्थ अँड डेथ रजिस्ट्रेशन विदिन 7 days. यानंतर पुढे
कंट्रोल बाय स्टेट गव्हर्नमेंट कलम 448 अंतर्गत गव्हर्नमेंट मे रिक्वायर कॉर्पोरेशन टू परफॉर्म ड्यूटी, कलम 451 गव्हर्नमेंट मे सस्पेंड रिसेंट रेझोल्यूशन, कलम 452 गव्हर्नमेंट मे डिझॉल्व कॉर्पोरेशन अँड अपॉइंट ॲडमिनिस्ट्रेटर. तर लक्षात घ्या, कलम 448नुसार राज्य शासन जे आहेत महानगरपालिका ज्या ड्युटी करत आहे की नाही ते या ठिकाणी बघू शकता. कलम 451नुसार एखादा जर काय म्हणता येईल की बॉडीने एखादा ठराव जर घेतला असेल तर तो रद्द करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. कलम 452नुसार जी महानगरपालिकेची जी काय म्हणता येईल की बॉडी स्थापन झाली आहे तिला काय म्हणता येईल डिझॉल्व करणं आणि त्या जागी ॲडमिनिस्ट्रेटर नियुक्त करण्याची जी ताकद आहे ती कलम 452नुसार राज्य शासनाकडे आहे. यानंतर पुढे पेनल्टीज अँड ऑफेन्सेस कलम 392 ते 399 पेनल्टीज फॉर इलिगल कन्स्ट्रक्शन, मिसयूज ऑफ वॉटर, ऑब्स्ट्रक्टिंग ऑफिशियल. कलम 397A पेनल्टी फॉर फेल्युअर टू कंप्लाय विथ नोटिसेस अंडर बिल्डिंग सेक्शन. आणि कलम 401नुसार कंपनीज ऑल्सो लायबल फॉर ऑफेन्सेस. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, परीक्षेत करंट अफेअर्स यावर देखील प्रश्न विचारले जात आहेत. तर जी करंट अफेअर 2025 आपण जी प्लेलिस्ट तयार केली आहे त्यातील व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो बघून घ्यायचे आहेत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. चालू घडामोडीचा तुमचा एकही मार्क जाणार नाही. ते सर्व व्हिडिओ आपण बघून घ्यायचे आहेत. क्विक फॅक्च्युअल पॉईंट बघत, हा ॲक्ट पास झाला आहे 1949ला. जो मेयर आहे महापौरांचा जो टर्म आहे तो आहे 2.5 वर्षे. कॉर्पोरेशनचा टर्म आहे 5 वर्षे. महिलांसाठी 50% आरक्षण आहे. इन्व्हायरमेंटल स्टेटस रिपोर्ट मॅन्डेटरी आहे दरवर्षी सादर करणं. सिटिझन चार्टर ज्या नागरी सुविधा आहेत त्या कलम 72A मध्ये आहे. स्टँडिंग कमिटी फायनान्शियली ऑथॉरिटी ऑफ कॉर्पोरेशन स्थायी समिती जी आहे ती अर्थ जे असते म्हणजे जे वित्त रिलेटेड जे असते कॉर्पोरेशनची ते त्यावर नजर ठेवण्याचं काम करते. म्युन्सिपल कमिशनर म्हणजे महानगरपालिकेचा आयुक्त यांची नेमणूक महाराष्ट्र राज्य करते 3 वर्षांकरिता. मेन टॅक्स जो आहे तो आहे प्रॉपर्टी टॅक्स. जो ऑक्ट्रॉय आहे तो 2017मध्ये त्याला खारिज करण्यात आलं. कॉर्पोरेशन कॅन डिझॉल्व बाय स्टेट गव्हर्नमेंट, जी महानगरपालिका आहे त्याला डिझॉल्व करण्याचे अधिकार राज्य शासनाकडे आहे कलम 452नुसार. आत्तापर्यंत व्हिडिओ बघतायत, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करून टाका. जे महत्त्वपूर्ण चॅप्टर आहेत आणि त्यांची कलमे आहेत ते बघून घेऊयात. कलम 1 आहे शॉर्ट टायटल एक्सटेंड टू कमेन्समेंट. कलम 3 आहे लार्जर अर्बन एरियाज डिक्लेअर बाय स्टेट गव्हर्नमेंट कॉर्पोरेशन कॉन्स्टिट्यूटेड. त्यानंतर चॅप्टर 2 आहे सेक्शन 5 कॉर्पोरेशन कन्सिस्ट ऑफ इलेक्टेड प्लस नॉमिनेटेड काउन्सिलर. कलम 5A रिझर्वेशन ऑफ सीट्स फॉर SC ST OBC अँड वुमेन. कलम 6 ड्युरेशन आहे 5 वर्षांचं. सेक्शन 9 क्वालिफिकेशन ऑफ काउन्सिलर मस्ट बी 21 वर्ष. जे नगरसेवक आहेत त्यांचं वय किती पाहिजे पात्रतेसाठी तर ते आहे 21 वर्षे. त्यानंतर पुढे कलम 10 डिस्क्वालिफिकेशन अनसाउंड पेड इनसॉल्वन्सी ऑफिस ऑफ प्रॉफिट. कलम 19 मेयर अँड डेप्युटी मेयर इलेक्टेड फ्रॉम काउन्सिलर टर्म आहे 2.5 वर्षे. कलम 20 स्टँडिंग कमिटी फायनान्शियल कंट्रोल. यानंतर कलम 25 ट्रान्सपोर्ट कमिटी हँडल सिटी ट्रान्सपोर्ट. कलम 29A वार्ड कमिटी डिसेंट्रलायझेशन. यानंतर प्रकरण 4 म्युन्सिपल ऑफिसर. कलम 36 म्युन्सिपल कमिशनर अपॉइंटेड बाय स्टेट गव्हर्नमेंट टेन्युअर आहे 3 वर्ष. सेक्शन 42 कमिशनर कॅनॉट हॅव इंटरेस्ट इन कॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्ट. कलम 45 अपॉइंटमेंट ऑफ सिटी इंजिनियर मेडिकल ऑफिसर ऑफ हेल्थ चीफ ऑडिटर एक्सेट्रा. चॅप्टर 6 ड्युटीज अँड पॉवर. कलम 63नुसार ऑब्लिगेटरी ड्युटीज आहे म्हणजे कंपल्सरी ड्युटी. कलम 66नुसार डिस्क्रिशनरी ड्युटी आहे. ऑब्लिगेटरी ड्युटी कोणत्या तर वॉटर सॅनिटेशन रोड फायर सर्व्हिसेस एज्युकेशन अँड हेल्थ. कलम 66नुसार डिस्क्रिशनरी ड्युटी आहे पार्क लायब्ररी हाऊसिंग वेलफेअर. सेक्शन 67A नुसार कॉर्पोरेशन मस्ट पब्लिश इन्व्हायरमेंटल स्टेटस रिपोर्ट एव्हरी इयर. सेक्शन 72A नुसार सिटिझन चार्टर टाईमलाईन फॉर सर्व्हिसेस. यानंतर म्युन्सिपल फंड अँड बजेट प्रकरण 9. कलम 82 कॉन्स्टिट्यूशन ऑफ म्युन्सिपल फंड. कलम 95नुसार बजेट प्रिपेअर्ड बाय कमिशनर अप्रूव्ड बाय स्टँडिंग कमिटी. कलम 105 ऑडिट बाय चीफ ऑडिटर. यानंतर प्रकरण 10 आहे बॉरोईंग पॉवर. कलम 109नुसार कॉर्पोरेशन मे बॉरो मनी. कलम 112नुसार क्रिएटिंग ऑफ सिंकिंग फंड फॉर लोन रिपेमेंट. त्यानंतर चॅप्टर 11 आहे प्रकरण 11 म्युन्सिपल टॅक्सेशन. कलम 127 आहे टॅक्सेस इम्पोज्ड अंडर ॲक्ट. कलम 129 प्रॉपर्टी टॅक्स ऑन रिटेबल और कॅपिटल व्हॅल्यू. कलम 130 वॉटर टॅक्स. कलम 131 सिवरेज कन्सर्वन्सी टॅक्स. कलम 148A एज्युकेशनल सेस. कलम 148C स्ट्रीट टॅक्स. यानंतर कलम 140A
रिबेट फॉर ॲडव्हान्स टॅक्स पेमेंट. कलम 140B रिबेट फॉर इको फ्रेंडली स्कीम. कलम 141 प्रॉपर्टी टॅक्स फर्स्ट चार्ज ऑन प्रॉपर्टी. चॅप्टर 12 आहे ड्रेन्स अँड ड्रेनेज. तर या ठिकाणी कलम 153 आहे ड्रेन्स कन्स्ट्रक्टेड बाय कमिशनर. सेक्शन 164 to 165 कमिशनर में इन्फोर्स ड्रेनेज कनेक्शन. त्यानंतर कलम 174 रेन वॉटर अँड सिवरेज ड्रेन मस्ट बी डिस्टिंक्ट. त्यानंतर चॅप्टर 13 आहे वॉटर सप्लाय. 189 नुसार वॉटर सप्लाय कॉर्पोरेशन रिस्पॉन्सिबिलिटी. सेक्शन 193 फायर हायड्रंट कंपल्सरी. सेक्शन 194 प्रोहिबिशन ऑफ ॲक्ट अफेक्टिंग वॉटर वर्क्स. त्यानंतर चॅप्टर 14 स्ट्रीट. कलम 202 आहे पब्लिक स्ट्रीट वेस्ट इन कॉर्पोरेशन. सेक्शन 206 मिनिमम विड्थ ऑफ न्यू स्ट्रीट्स. सेक्शन 243A पार्किंग प्लेसेस मे बी चार्ज. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण जर आपला जो कोर्स आहे 149चा तो जर घेतला तर त्यामध्ये तुम्हाला ही PDF ऑलरेडी भेटून जाणार आहे. ती तुम्ही कितीही वेळेस विद्यार्थी मित्रांनो रीड करू शकता. तसेच लक्षात घ्या, अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली थँक्यू कमेंट करायचं आहे. तसेच जे यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील विद्यार्थी मित्रांनो आपण सबस्क्राईब करायचं आहे. पुढील चॅप्टर आहे प्रकरण 15 बिल्डिंग रेग्युलेशन. कलम 253 नुसार नोटीस बिफोर कन्स्ट्रक्शन. सेक्शन 265A स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट मॅन्डेटरी फॉर हाय राईज. सेक्शन 268 कमिशनर मे व्हॅकेट अनसेफ बिल्डिंग. यानंतर चॅप्टर 16 इम्प्रूव्हमेंट स्कीम. सेक्शन 270 ड्राफ्ट इम्प्रूव्हमेंट स्कीम बाय कमिशनर. सेक्शन 280 बेटरमेंट चार्जेस टू बी रिकवर्ड फ्रॉम बेनिफिशरीज. त्यानंतर चॅप्टर 17 प्रकरण 17 फायर ब्रिगेड. कलम 285 नुसार कॉर्पोरेशन मस्ट मेंटेन फायर ब्रिगेड. सेक्शन 286 फायर ऑफिसर पॉवर ॲट साईट. यानंतर प्रकरण 18 सॅनिटेशन. सेक्शन 290 कमिशनर स्ट्रीट क्लिनिंग रिफ्यूज रिमूव्हल. सेक्शन 298 बिल्डिंग अनफिट फॉर ह्युमन हॅबिटेशन. सेक्शन 300 डिमोलिशन ऑफ इनसॅनिटरी बिल्डिंग. सेक्शन 315 स्पेशल पॉवर इन एपिडेमिक. तुम्ही किती वेळेस सपोज आजची PDF वाचली, प्रश्न वाचले, परंतु जेव्हा तुम्ही मॉक सराव करत नाही, जेव्हा तुम्ही ऑनलाईन टेस्ट देत नाही, तेव्हा तुम्हाला कळत नाही की किती अभ्यास झाला आहे. त्यामुळे जो कोर्स आहे त्यामध्ये ज्या ऑनलाईन टेस्ट आहेत त्या तुम्ही नक्की द्यायच्या आहे. त्यावरून आपल्याला कळतं की आपण जे वाचलं आहे ते आपल्या किती लक्षात आहे. त्यानंतर प्रकरण 19 मार्केट अँड स्लॉटर हाऊस. कलम 327 म्युन्सिपल मोनोपोली ओव्हर मार्केट. कलम 331 प्रायव्हेट मार्केट नीड लायसन्स. त्यानंतर प्रकरण 20 ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग. कलम 341 नुसार कॉर्पोरेशन मे ऑपरेट ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस. आणि कलम 351 नुसार सेपरेट ट्रान्सपोर्ट फंड. यानंतर प्रकरण 21 व्हायटल स्टॅटिस्टिक. कलम 363 आणि 371 नुसार जे जन्म आणि मृत्यू आहे त्यांच्या नोंदी 7 दिवसात घेणं कंपल्सरी आहे. त्यानंतर चॅप्टर 22 लायसन्स. सेक्शन 372 आर्किटेक्ट इंजिनियर प्लंबर नीड लायसन्सेस. सेक्शन 376 सर्टन ट्रेड नीड लायसन्स. बचर डेअरी हॉकर. चॅप्टर 25 पेनल्टीज. सेक्शन 392 ऑफेन्सेस पनिशेबल विथ फाईन. सेक्शन 397A पेनल्टीज फॉर फेल्युअर टू कंप्लाय विथ नोटीस अंडर बिल्डिंग सेक्शन. सेक्शन 401 कंपनीज ऑल्सो लायबल. त्यानंतर चॅप्टर 28 कंट्रोल बाय स्टेट गव्हर्नमेंट. कलम 448 गव्हर्नमेंट मे इन्फोर्स ड्युटी इफ कॉर्पोरेशन डिफॉल्ट. सेक्शन 451 गव्हर्नमेंट मे सस्पेंड डिसेंट रिझोल्युशन. कलम 452 गव्हर्नमेंट मे डिझॉल्व कॉर्पोरेशन. त्यानंतर चॅप्टर 29 बायलॉज. सेक्शन 458 बायलॉज कॅन बी मेड फॉर सॅनिटेशन बिल्डिंग कंट्रोल अँड मार्केट. सेक्शन 461 बायलॉज नीड अप्रुव्हल ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. तर विद्यार्थी मित्रांनो, कल्याण डोंबिवली पालिकेसाठी प्रत्येक टेक्निकल पोस्टसाठी आपल्याकडे मटेरियल आहेत. आपल्याला यापैकी कोणतंही टेक्निकल मटेरियल हवं असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करू शकता किंवा अधिकच्या माहितीकरता व्हॉट्सअप करा. नॉन टेक्निकल मटेरियल हवं असेल तर नक्की परचेस करा. 19,000+ प्रश्न आहेत, 300+ ऑनलाईन टेस्ट आहेत, प्राईज आहे 450. त्यानंतर हा जो 1300+ प्रश्न 40+ ऑनलाईन टेस्ट फक्त 149 रुपीजमध्ये भेटते, ते देखील आपण घ्या. अधिकची माहिती करता व्हॉट्सअप देखील करू शकता. आणि जो आपला डेली करंट अफेअर्स जे यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील आपण सबस्क्राईब करा. त्याच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण विद्यार्थी मित्रांनो जे करंट 2025 याचे जे व्हिडिओ बनवले ते नक्की बघून घ्या. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल.
आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जो आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला देखील जॉईन करा, ज्यावर आपण एक्झामचे अपडेट शेअर करत असतो. थँक्यू.